ही काही महत्त्वाची लक्षणं आहेत मधुमेहाची. जर अशी लक्षणं दिसली तर ताबडतोब काही चाचण्या आपण नक्की करून घ्या. कोणत्या चाचण्या? 3 प्रकारच्या चाचण्या असतात. FVS म्हणजे फास्टिंग ब्लड शुगर. 8 ते 10 तास उपाशी राहायचं आणि त्यानंतर ब्लडमधली शुगर चेक करायची. ही शक्यतो 100 पेक्षा कमी असायला पाहिजे. दुसरी टेस्ट असते PPBS म्हणजे पोस्ट फ्रँडियल ब्लड शुगर. जेवण झाल्यानंतर 2 तासांनी रक्तातल्या साखरेची तपासणी केली जाते. 140 पेक्षाही कमी भरायला पाहिजे. आणि तिसरी सगळ्यात चांगली टेस्ट HbA1c टेस्ट. याच्यामध्ये काय कळतं? मागच्या 3 महिन्यामध्ये आपली सरासरी साखरेची लेवल किती होती, शुगर लेवल किती होती, हे याच्यातून समजतं. तर त्याची काही वेगवेगळी आकडेवारी आहे. आता मुळात मधुमेह होऊच नये यासाठी आपण काही गोष्टी करू शकतो. कोणकोणत्या गोष्टी? एकतर आपण नियमित व्यायाम केला पाहिजे. दररोज 30 मिनिटं चालणं, पोहणं किंवा सायकलिंग करणं या गोष्टी आपण करा. सकस आहार घ्या. विशेष फायबरयुक्त पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश करा, जसं की पालेभाज्या असतील किंवा कडधान्य असतील. साखरेचं प्रमाण कमी करा. वजन नियंत्रणात ठेवा. म्हणजे काय? तर BMI बॉडी मास इंडेक्सनुसार आपल्या शरीराचं वजन राहील याची काळजी घ्या. ताणतणाव आपण टाळायचा आहे. पुरेशी झोप घ्यायची. ताणतणाव कमी करण्यासाठी, स्ट्रेस कमी करण्यासाठी आपण योगासन त्या ठिकाणी करू शकतो. जर मधुमेह झालाच, आपण खूप सारी काळजी घेतली, पण तरीसुद्धा डायबिटीज जर झालाच, तर काही गोष्टींचं मात्र आपण त्या ठिकाणी पालन करा. जसं की गोड पदार्थ वर्ज्य करा. साखर, मिठाई, गूळ, मध पूर्णपणे टाळा. मैद्याचे पदार्थ, त्याच्यामध्ये बिस्किटं, व्हाईट ब्रेड किंवा प्रोसेस केलेले पदार्थ खाणं पूर्णपणे बंद करा. एकाच वेळी जास्त जेवण न करता थोडं थोडं जेवण वेगवेगळ्या अंतरानं आपण करत चला. लहान अंतरानं जेवण करा आणि पौष्टिक जेवण करा. डॉक्टरांनी दिलेली औषधं वेळेवर घ्या, नियमितपणे घ्या. दर महिन्याला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार साखरेची तपासणी करत चला. विशेष करून आपल्या पायांची काळजी घ्या. कारण मधुमेह झाल्याच्या नंतर जर पायाला जखम झाली तर ती लवकर भरून येत नाही. आणि जसं मी आधीच सांगितलं, ॲम्प्युटेशन म्हणजे पाय कापण्याची वेळ येऊ शकते. तेव्हा आपल्या पायाची आपण काळजी घ्या. आता अनेक लोकांचा प्रश्न असतो की मला मधुमेह आहे, मला डायबिटीस आहे, तर माझ्या मुलांना होईल का? आता हे कसं ठरतं? जर एका पालकाला डायबिटीस असेल, म्हणजे एकतर आईला आहे किंवा वडिलांना आहे, तर मुलाला होण्याची शक्यता 30 ते 40% असते. जर दोघांनाही मधुमेह असेल, आईला आणि वडिलांना दोघांना पण आहे, तर मधुमेह होण्याची शक्यता मुलांना 60 ते 70% वाढते. जर भावंडांना डायबिटीस असेल, भावंडांना, तर म्हणजे भाऊ किंवा बहीण, तर अशा वेळी 3 पट जास्त शक्यता असते की त्या व्यक्तीला, त्या मुलाला मधुमेह होऊ शकतो. जर जुळी मुलं आहेत आणि त्यापैकी एकाला जर डायबिटीस झाला तर दुसऱ्याला होण्याची शक्यता 70 ते 90% असते. आईवडिलांच्या बाबतीमध्ये वडिलांपेक्षा आईला जर डायबिटीस असेल तर मुलाबाळांकडे डायबिटीस येण्याची शक्यता जास्त असते. वडिलांपेक्षा त्या ठिकाणी ही शक्यता जास्त असते. डायबिटीस अनुवंशिकतेने जरी आपल्यापर्यंत पोहोचत असला तरी सुद्धा जर आपण योग्य जीवनशैली ठेवली, आपला आहार, आपला व्यायाम जर आपण व्यवस्थित ठेवला, तर त्या ठिकाणी मधुमेह होण्याचे चान्सेस अनेक पटींनी कमी होतात.